हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2026 महत्त्वाच्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय तसेच प्रादेशिक नियुक्त्या बघणार आहोत। तर बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या नियुक्त्या असतात त्याच्यावर एक तरी प्रश्न विचारला जातो। तसेच 14 तारखेला 14 जून रोजी होणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये देखील एक तरी प्रश्न नियुक्तीवर असेल। आणि ज्या नियुक्त्या असतात लगत पूर्वीच्या महिन्यामध्ये म्हणजेच आता मेमधील नियुक्त्या ह्या जास्त वेळेस विचारल्या जातात। म्हणजे आपल्या पेपरच्या आधीच्या महिन्यामध्ये ज्या नियुक्त्या होतात त्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो। तर बघा, ह्या नियुक्त्या महत्त्वाच्या आहेत। RBI डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती झालेली आहे। तर नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून डॉक्टर आर सुब्रमण्यम आणि जोराम अनिया यांची नियुक्ती झालेली आहे। सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष वैजयंत जय पांडा यांची नियुक्ती झालेली आहे। तर दिल्ली मेट्रोच्या इंटरनॅशनल CEO म्हणून संजय जमवाल यांची नियुक्ती झालेली आहे। नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल अध्यक्ष अनुपेंद्र अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे। तर केंद्रीय चित्रपट प्रमाणन अध्यक्ष म्हणून शशी शेखर वेनपती यांची नियुक्ती झालेली आहे। CBI संचालक ही एक महत्त्वाची नियुक्ती आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो। प्रवीण सूद यांची नियुक्ती झालेली आहे। तर सेल अध्यक्ष म्हणून डॉक्टर अजय कुमार पांडा यांची नियुक्ती झालेली आहे। तर या पहिल्या पेजवर RBIचे डेप्युटी गव्हर्नर रोहित जैन, त्याचप्रकारे केंद्रीय चित्रपटाचे प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष व CBIचे संचालक ह्या 3 महत्त्वाच्या नियुक्त्या होतात। त्यासोबत सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून वैजयंती जय पांडा ह्या महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत। त्यानंतर बघा, ह्या पेजवरच्या नियुक्ती एक इम्पॉर्टंट आहे। तर त्याच्यामध्ये पहिली इम्पॉर्टंट नियुक्ती म्हणजे चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ CDS म्हणून भारताच्या महत्त्वाच्या तिन्ही दलांचे समन्वय प्रमुख म्हणून NS राजा सुब्रमणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। याच्यावर 100% प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर नवीन नौदल प्रमुख भारतीय नौदलाचे 27वे प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारलेला आहे। लेखा नियंत्रण विभागामध्ये संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून अनुग्रह दास, तर रक्षा लेखा महानियंत्रक म्हणून अनुग्रह नारायण दास यांची नियुक्ती झालेली आहे। त्यानंतर बघा, प्रादेशिक व मुख्यमंत्री नियुक्त्या बघा, आताच पश्चिम बंगालचे जे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये ज्या नियुक्त्या झाल्या त्या बघा, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी यांची नियुक्ती झालेली आहे। तर पश्चिम बंगालमध्ये मुख्य सचिव म्हणून मनोज अग्रवाल आणि विधानसभाचे अध्यक्ष म्हणून रवींद्र बोस यांची नियुक्ती झालेली आहे। त्याचप्रकारे पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून शोभनदेव चट्टोपाध्याय व मुख्य निर्वाचन अधिकारी म्हणून नीलम मीना यांची नियुक्ती झालेली आहे। तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून C जोसेफ विजय यांची नियुक्ती झालेली आहे। तर आसाम आणि केरळ यांचे मुख्यमंत्री अनुक्रमे हिमंत बिस्वा शर्मा आणि VD सतीशम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पाँडिचेरीचे मुख्यमंत्री म्हणून N रंगास्वामी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर या महत्त्वाच्या नियुक्त्या मे महिन्याच्या संदर्भात आहे। तर याच्यामध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या म्हणून तामिळनाडूचे CM यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तसेच नवीन CDS NS राजा सुब्रमणी यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तसेच आपण CBIचे संचालक, RBIचे डेप्युटी गव्हर्नर, सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ यांचे अध्यक्ष हे बघितलेले आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो।